मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त ट्रोल होणारा मुलगा आहे मित्रांनो. हा इतका ट्रोल का होतोय मित्रांनो, पूर्ण भारतामध्ये नुसतं ट्रोल होतोय मित्रांनो. त्याचं कारण काय सांगतो तुम्हाला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, याचं नाव आहे इशित भट, जो आहे गुजरातचा राहणारा गांधीनगरचा मित्रांनो. याला आहे ना केबीसी म्हणजे कोण बनेगा करोडपती मध्ये चान्स भेटला मित्रांनो, लाखो करोड रुपये कमवायचा. बरं, केबीसी पर्यंत पोहोचायला ना 4 स्टेप पूर्ण करावं लागतात मित्रांनो. त्याच्यानंतर त्या हॉट सीटवरती बसायला मिळतं, बरोबर. मेहनत लागते मित्रांनो आणि हुशार माणूस लागतो. हा तोच मेहनती आणि हुशार व्यक्ती तिथं पोहोचला. तिथं पोहोचल्याच्या नंतर मित्रांनो, अमिताभ बच्चन समोर अशा काही उद्धट भाषेत बोलत होता मित्रांनो, की तुम्ही यार काय सांगावं. पहिले व्हिडिओ बघा, छोटी क्लिप दाखवतो. बाकीचा मोठा व्हिडिओ तर तुम्हाला बघा तुम्ही सोशल मीडियावरती, पण छोटा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. मेरे को रूल्स पता है, इसलिए आप अभी मेरे को रूल्स समझाने मत बैठना। अच्छा, इसमें से बघितला कौन सा किती उद्धटपणे बोलतोय तो, की रूल्स मला नका सांगू, मला माहिती आहे. बरं, येतच एक छोटासा ट्रेलर होतं, अजून भरपूर तो काय काय बोललाय. आणि तो इतका सोशल मीडियावरती ट्रोल होतोय की काय सांगावा तुम्हाला भावांनो. आणि याच्यात याची चुकी नाही बरं, याची अजिबात चुकी नाही. आई वडिलांची सर्व चुकी आहे. तुम्ही ना शिक्षणासोबत थोडे संस्कार द्या, गरजेचे. हा इशित भट 10 वर्षाचा, याला चांगल्या इंग्लिश मिडियमला शिकवलं असेल बरं का, चांगल्या शाळेमध्ये लाखो रुपये डोनेशन भरून आहे ना त्याला चांगलं शिक्षण दिलं असेल, तेव्हा एवढा हुशार होऊन तिथपर्यंत पोहोचलाय तो हॉट सीटवरती. अरे, याच्यापेक्षा महानगरपालिकेच्या शाळेतले पोरं बरे ना. हा, त्यांना आहे ना बोलायची अक्कल राहती, की आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीसोबत कसं बोलावा. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर एकदा नगरपालिकेच्या शाळेत जाऊन बघा. आणि तिथल्या मुलांचं बघा, भले त्यांच्या शर्टला बटन नसल, पॅन्ट फाटलेली असेल, दप्तर फाटलेलं असेल, पण त्यांना अक्कल राहती कोणासोबत कसं बोला. संस्कार पण द्या, नाही तर असा मॅटर होऊन जातो. पूर्ण सोशल मीडियावरती इज्जत जाते आपली पण, आपल्या फॅमिलीची पण. त्याच्यामुळे ना का संस्कार गरजेचे आहेत. तुम्ही कुठल्या शाळेत शिकता हे महत्वाचं नाही, ध्यानात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ना काही वाईट बोलू नका, चांगलं बोला. धन्यवाद.